असं म्हणतात बियाणं जर अस्सल असेल तर ते खडकावरही उगवतं आणि हेच सिद्ध केलं आहे पंचशील सीड्सने. आज आम्ही तामसगाव इथे आलो आहोत. प्रगतशील शेतकरी प्रकाश डोबोले यांच्या तूर बीजोत्पादन प्लॉटवर. आम्हाला हे प्रकाश भाऊ शिदोरे यांच्याकडून पंचशीलचं आपण तुरीचं बियाणं आणलं होतं. साधारण 15 जूनच्या दरम्यान याची लागवड केली होती आणि लागवडीचं अंतर 8 बाय 2 वर केलेलं आहे. आपण 2 ओळीतलं अंतर 8 फूट आणि 2 रोपातलं अंतर 2 फूट अशा पद्धतीनं ही लागवड केलेली आहे. आणि सुरुवातीला एकदम कमी पाणी असल्यामुळं साधारण 15 मिनटं 20 मिनटं अशा दरम्यान पाणी दिल्यामुळं अतिशय प्लॉट खराब होता. परंतु नंतर एकदम आपण प्रकाश भाऊनी एक कीड दिली आणि पाऊस झाल्यानंतर एकदम व्यवस्थित असं व्यवस्थापन झाल्यामुळं सगळा प्लॉट अगदी व्यवस्थित आलेला आहे. आपले शेतकरी बांधव सध्या इथं आलेले आहेत. तर आज आम्ही हा प्लॉट करून एकदम समाधानी आहोत. आणि आपल्या प्लॉटमध्ये आज रोजी कुठं आळे हा विषय नाही आहे. तुटक जास्त अंतर असल्यामुळं आळेला पण रोग बळी पडलेला नाही आणि मर पण एकदम कमी प्रमाणात एखाद्या अर्ध्या क्वचित झाडामध्ये मर सापडलेली आहे. आणि अतिशय उत्कृष्ट असं बियाणं आहे आणि भरपूर लाग पण आज आहे. सगळ्या माल पण पूर्ण आता लागू राहिला, काही फ्लावर स्टेजला आहे आणि एक 15 दिवसामध्ये पूर्ण शेंगा लागून एकदम चांगल्या पद्धतीनं उत्पन्न निघावं असं मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि प्रकाश भाऊ यांचे आभार मानतो. या भागात पावसाची कमतरता, कीड रोगांचा प्रचंड त्रास, राज्यात अनेक शेतकऱ्यांची पिकं निकामी झाली. पण डोबोले साहेबांच्या तूर पिकात मात्र उल्लेखनीय वाढ दिसली. जाडखोड एकसारखी वाढ, भरघोस फुलोरा आणि शेंगा भरलेल्या. डोबोले साहेब सांगतात, पिकावर संकट कितीही असलं तरी पंचशीलचं बियाणं असेल तर उत्पादनावर फरक पडत नाही. बघा हो, मला काय म्हणायचं, किट सोडल्यानंतर आपण तुरीला खताचं व्यवस्थापन काय केलं? सुरुवातीला आहे ना, एक आपल्याकडं जे लिक्विडमध्ये येतं 1846 ते आम्ही सोडलं होतं. त्याच्यानंतर प्रकाश भाऊ यांनी एक किट दिली होती, ती किट पण सोडली. आणि त्याच्यानंतर आता काल परवा दिवशी म्हणजे एक आठवड्यापूर्वी आपण 05234 चालू केलेलं आहे. NPK मध्ये काही गुणी वगैरे काही नाही, टाकलं? काहीच याला खत नाही वापरलेलं अजून. ओके. त्यानंतर फवारणीमध्ये आपण याला कधी फवारणी घेतलेली पहिली आणि दुसरी समजा? आणि सुरुवातीला एक 30 दिवसाच्या दरम्यान एक फवारणी घेतली होती का ब्रांचेस वगैरे चांगल्या पद्धतीनं सेट व्हावं म्हणून आपण कटिंग केल्यानंतर पहिली फवारणी घेतली. म्हणजे एक कीटकनाशक, बुरशीनाशक आणि एक ब्रँचेस वाढण्यासाठी तुम्ही याला फवारणी घेतली होती. आणि त्याच्यानंतर कटिंग झाली, ती फवारणी झाली आणि त्याच्यानंतर एक फ्लावर स्टेजला म्हणजे जे गुंजा अवस्था आपण जे म्हटलो होतो तुम्हाला, मी माहिती सांगितली होती. गुंजा अवस्थेमध्ये आपण आकारी आणि इमामेक्टिन आळाईसाठी, आणि आकारी कशासाठी तर ते वांजपणा किंवा तुमची फर्टिलिटी लाभू नये आणि कोळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक सांगितलं होतं, ते तुम्ही फवारणी केली होती? पूर्ण फवारणी केलेली आहे आता आपण. आम्ही यांना जे सांगितलं होतं ना, तुरीच्या फ्लावरिंग स्टेजमध्ये आकारी आणि इमामेक्टिन हे 2 स्प्रे घ्यायचे आणि त्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचं. तर ते कशासाठी घ्यायचं होतं? फ्लावरिंग स्टेजमध्ये या वाहनाला काय होतं, जे वातावरण पावसाचं असल्यामुळे ढगाळ वातावरणात थोडा कोळीचा अटॅक होतो आणि तो कोळी जवळजवळ 99% शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. त्यासाठी आकारी जर मारलं तर तो कोळी आणि तुमची जी फर्टिलिटी असते, जे फुलं समजा मागं पुढं धरसोड होती, मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी त्या वाहनाला प्रादुर्भाव झाला होता. तर त्याच्यासाठीची फवारणी आपण यांना सांगितली होती, ती बघा भाऊ तुम्ही घेतलेली आहे ना? मारून झालेलं आहे ते आपलं पूर्ण. त्यांनी फायदा असा झाला का एकाच वेळेस फुलं सगळ्या झाडांना लागले. त्यानंतर आता सध्या तर प्लॉट 50% फुलं आणि 50% शेंगा अवस्थेत आहे. अजून तर लागणार आहे. फवारणी झालेली साधारण किती दिवस झाले असतील? 10 दिवस झाले. 10 ते 12 दिवसापूर्वीच फवारणी झालेली. त्यामुळं याच्यावर मावा, लाल कोळी आणि आळीचा प्रादुर्भाव अजिबात नाही आणि फुलांची संख्या पण वाढलेली आहे. आणि जे फर्टिलिटी लांबण्याचं प्रमाण आहे किंवा मागं पुढं जे धरसोड होती फुलाची, ती होणार नाही याच्यामुळे. तर हे बाप्पू मामा ढेरे लोहगाव परिसरातील भरपूर शेतकरी इथं बघायला आलेले आहेत. सोनई, लोहगाव, धारवाडी, कोलार, आवारवाडी, त्याच्यानंतर चांदा, घोडेगाव आणि तामसवाडी परिसरातील पंचकृषीतील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. हे लोहगावचे जे शेतकरी बाप्पू मामा ढेरे यांचं पंचशील सीड्सवर पहिल्यापासून प्रेम आहे आणि आमचे अत्यंत स्नेह असल्यामुळे ते 4 वर्षापासून हे तूर चव्हाण करतात.
तर आता आपण त्यांना विचारू बा ह्या परिस्थिती पाहून या पिकाची जी आपण म्हणतो ना ब्रँचेस, शेंगा, फुलं, तर तुम्हाला काय वाटते तूर किती ॲव्हरेज, तुम्ही अनुभवी, तुम्ही 4 वर्षाचा अनुभव आहे, किती क्विंटल पर्यंत एकरी ॲव्हरेज निघायला पाहिजे एवढं सांगा तुम्ही. ही जी राहिलेल्या फुलाच्या शेंगाची शिटिंग जर चांगली झाली तर 14-15 ॲव्हरेज निघणार आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे 14-15चा ॲव्हरेज हा, निघन. हा. शेतकऱ्याचं म्हणणं आहे मला 10-11 मध्ये अपेक्षित आहे का, तेवढं जर झालं तर मी समाधानी आहे. नाही 10-11 तर सहज येते. हा म्हणजे शिटिंग अजून हा. 50% शिटिंग आहे. हा 50% सेटिंग बाकी आहे, बरोबर आहे. त्याच्यावर सगळं हा. depend होणार आहे. कारण मामाने ॲव्हरेज जे काढलेलं आहे ना आतापर्यंत 13 प्लसच काढलेलं आहे. हा. 13-14 आणि त्यांचं अंतर तुम्हाला काय वाटतं, आपलं अंतर थोडं वाढवायला पाहिजे. आपले 6 फुटावर तूर आतापर्यंत ना. होती. सगळ्यात महत्वाचं या तुरीच्या वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की याचं अंतर जे आहे ना 8 फूट असल्यामुळं याची जे फांद्याची संख्या आहे, एका झाडाला 150 प्लस ब्रँचेस येतात आणि 150 प्लस ब्रँचेस असल्यामुळं तुम्हाला शेंड्यापासून तर तळापर्यंत सगळा बेनिफिट हा शेंगाला तुम्हाला उत्पन्नाला लागतो. आणि जर दाट झाली किंवा अंतर कमी असलं तर फक्त काय होतं, फांद्यामध्ये फांद्या गुंततात आणि एक 20 ते 30% फांद्या आपल्याला फळ फांद्या असून ते उपयोगी आपल्याला येत नाहीत. त्यामुळं जास्तीत जास्त अंतर हे 7 ते 8 फूट जर असलं तर या तुरीचं ॲव्हरेज समाधानकारक निघतं, असं मी या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो. अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क करा आणि पिकांवरील तुमच्या शंका कमेंटमध्ये लिहा. पंचशील सीड्स, विश्वास जो उत्पादनात दिसतो.